लोकांना हेच माहिती नाही की सप्लिमेंट एक्झॅक्टली असतं तरी काय. जर आपण स्पोर्ट न्यूट्रिशनचा जर आपण अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये एक टर्म आहे अर्गोजेनिक एड्स. म्हणजे असा सबस्टन्स किंवा असे मेथड ज्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो त्याला आपण अर्गोजेनिक एड्स म्हणतो. तुमची बॉडीचे रिक्वायरमेंट काय आहे आणि तुम्ही तुमचा जो वर्कआउट शेड्यूल आहे ते तुम्ही ॲज अ कोणता गोल घेऊन करता. जर तुम्ही एक ॲथलीट असाल तर ऑब्व्हियसली तुमचं न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जास्त असणार आहे आणि तुम्ही जर फक्त नॉर्मल जिम गोअर असणार आहे ॲज अ फिटनेस म्हणून तुम्ही जिमला जाताय वर्कआउट करताय तर तुमचे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स वेगळ्या प्रकारचे असणार आहेत. आपण जर न्यूट्रिशनल पिरॅमिड पाहिलं तर सप्लिमेंट हा पार्ट तुमच्या न्यूट्रिशनल पिरॅमिडचा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. सप्लिमेंट हे तुमचं फुल रिप्लेसमेंट असू शकत नाही. फर्स्ट तुम्ही तुमचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत मॅक्रोन्यूट्रियंट्स मायक्रोन्यूट्रियंट्स या तुमच्या फूड ग्रुप्समधनं कवर अप करा आणि लास्टला जे काही डेफिशियन्सी होत असेल ते तुम्ही ॲज अ सप्लिमेंट म्हणून प्रोटीन घेऊ शकता.